हाय नमस्कार. तर काल होतं सोमवार, आज आहे मंगळवार. काल गेलती, तुम्हाला तर माहिती आहे बानूकडे मी जाते, कारण मला जरुरी आहे जाणं, सगळीकडेच बघणं. कसं आहे माहिती आहे का, जबाबदाऱ्या पडल्या का नाही चौकूनच पार पाडाव्या लागतात, आणि त्याच्यातनं आपण खंबीरी बांधावंच लागते. आणि नाही खंबीरी बांधून कुणाला सांगता, कोण आहे आपलं सांगायला मला असा त्रास होतोय तसा त्रास होतोय. आता काल मैत्रीण, तुम्ही बघितला असेल आजचा हेडो, काल मैत्रिणीकडे गेली, बानूबाईपाशी थांबायला पण जमलं नाही. कपडे धुतले, पाणी उरले म्हणून तोंड पुसती, नाही तर माणसानं काहीतरी. काल तिच्याकडे गेली, 1000 रुपये खर्ची देते मालक. असं वरचं ही धरून 500 रुपये खर्ची घेते मी, आणि वरचं येते ते 1000 म्हणजे 1500. तर काल 500-600 रुपयाचा बाजार आणला केमून, कारण तिकडं बी न्यावं लागतंय आणि मला पण लागतंय जीवाला. कारण नाही खाल्लं, नाही काय झालं तर मला काय झालं तर माझे आईबापांना लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघायचे. त्यामुळं मला कष्टही करावंच लागतंय खंबीरी बांधून. आणि लोक काय बोलते ती माहिती आहे का, किती कष्ट करते, पण त्यांना काय माहिती आहे कष्टाच्या मागं का आहे, हिच्या मागं का आहे, असं ही विचार कधीच लोक करत नाहीत. लोक फक्त बोलायला असतात, पोचायला कोणाच येत नाही. आता किती काम करते, नको वाटतंय आता बानूला ठेवून. काल तर बानू लय भारी बोलत होती, घेऊन जा म्हणत होती, अगय का गय, लय भारी बोलत होती, हसली, जीवाला बरं वाटलं. काल तिला दवाखान्यात नेलं, दवाखान्यातनं हात तर असला झालाय, आता फूट आहे बघा, पण ते आपल्याला नाही तसलं टायटल फिटल टाकता येत, इडिकन करता येत नाही, काय नाही. झोका जसं आहे तसं आहे, तरी पण गरिबाला कोण सपोर्ट करत नाही, तरी पण गरिबाचं कोण ऐकून घेत नाही, तरी पण गरिबाला एक लाईक म्हणलं तर तुम्ही करत नाही. का बरं तुम्ही लाईक करत नाही? करत जावा की लाईक. आता हो का, माझा काय हेडो अजून मोनिटायझर झाला नाही, आणि मला करायचा पण नाही. मी खास तुमच्यासाठी हेडो टाकते, कारण पहिली ID जी माझी बंद करण्यात आली का नाही, ज्याने कुणी बंद केली असेल त्याला देव तर बघूनच घेईल. कारण कसं बसं तर येत होतं पैसे, 4 महिन्यातनं, 5 महिन्यातनं, 10 महिन्यातनं तर येतच होतं, पण तेवढाच हातभार लागत होता बानूसाठी. पण ज्याने कोणी बंद केली, देव त्याला कधीच माफ करणार नाही. माणसं काय म्हणतात, आम्ही पुण्य केलं म्हणून आम्ही आयतं बसून खातोय. अरे आयतं बसून खाताय, त्याच्या आधी तुम्ही पण कष्ट केलेलं आहे. नाही ते कष्ट केले, पण तुमच्या पोटी असं लेकरू नाही म्हणून तुम्ही बोलता. बोलण्याचा उद्देश असा आहे की हो का, कुणाच्या अंगावर ओढून घ्यायचं नाही. मी एक बोलते, मला जे वाटतं, आपण कोणाविषयी बोलत नाही. माझं जे घरात चाललंय त्याबद्दलच बोलते. माझी 4 माणसं आहे, ती 2 आईबाप आणि 2 लेकरं, आणि मी, माझी फॅमिली एवढी आहे. मी त्यांच्याबद्दल पूर्णपैकी बोलणार, कारण मला जन्म माझ्या आईबापांनी दिलाय, त्यामुळं माझा अधिकार आहे माझ्या आईबापाबद्दल चांगलं बोलायचं. त्यांनी मला ही दुनिया दाखवली. माझ्याच आईबापाची माया नाही, मला बाकीच्या सगळ्यांच्या आईबापाची माया येते. पण त्या काय होतं काय की, तर मला अशी किडू आहे. तर मला सांगायचा उद्देश असा आहे, भावा बहिणीनं, तुम्ही म्हणसान की माझी जुनी ID जी बंद करण्यात आली का नाही, त्याला कारण लय मोठं आहे. पण मला तुम्हाला सांगायला वेळ पण नाही, टाईम पण नाही. कारण मी तुमच्यासाठी टायमिंग काढते, 5 मिनिटातला 10 मिनटं काढते तुमच्यासाठी वेळ काढून. कारण तुम्ही काळजी करून, जेवढी मला देवाने काळजी सगळ्या दुनियेची दिली, तुमची काळजी मला द्या, तुमचं टेन्शन मला द्या, तुमचं दुःख मला द्या, माझ्या जे वाट्याला आनंद येईल हे तुमच्या वाट्याला येऊ द्या, अशीच अपेक्षा देवाकडे करते. कारण अजून देवा मला किती संकट द्यायचं ना, ती बिंदास दे, कारण मी खंबीरीने उभं राहणार आहे. कारण देवाने तर जन्म दिलाय का नाही, त्याला संकट टेन्शन ही सगळ्याला दिलेलं आहे. पण मी काय म्हणते, तू मोठा झाला ना म्हणून मी मोठी होणार नाही. कारण जे तुझं 4 हात आहेत, तुझं 2 आणि तुझ्या बायकोचं 2, बरोबर आहे का नाही? म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, एका बाईच्या मागं 2 हात असतोय तिला, त्या 2 हाताला अजून 2 हात असतात. मग माझ्या मागं 2 हात नाहीत, माझं 2 हात आहेत, मला तेवढंच घेऊन पळायचं आहे. आणि ती दुसरं 2 हात जे
कुणाचं लावायचे असते तर ती मला हात नाहीतच, कारण त्यांनी याच्यातनं सगळ्यातनं मुकलेला आहे. त्याची लायकी पण नाही की मी त्याचं नाव घ्यावं. पण ती 2 हाताचं एवढंच सांगण्यात, आता मी कोड्यात सांगते, त्याला एवढंच सांगणं आहे की जेवढं तू माझी परीक्षा बघितलीस, जेवढं माझ्या वाटेला तू दुःख दिलंस, जेवढं माझ्या लेकरावरला तू छाया काढून घेतलास, तेवढं माझ्या लेकरांचा तू हसू काढून घेतलंस, बाप म्हणायचं छत्र तू अधिकार सगळं हिसकून घेतलंस तू. पण माझ्या लेकरांना मी कशातच कमी केलेलं नाही. माझी लेकरं आज पण गर्वाने मला सांगतात की म्हणजे बानूचं तर सोडाच, पण बानूलाही अजून कोणची गोष्ट मी कमी केली नाही. भलं मी ते कुणाचा गो का काढायचं व्हायना, पण मी ते लेकरांसाठी करते. कुणी मला 10 रुपयाचं काम सांगितलं तरी पण मी करते. माझ्या जीवाला मी कोणचीच वस्तू काशी घेतली नाही की त्याने करून का नाही की मला आणि माझी लेकरं दुसऱ्या पुढं हात पसरू शकतात. कधीच असं होणार नाही, कारण वरच्या देवाने तरी माझं परीक्षा बघितली का नाही, तरी माझ्या हातात आहे की देवाने परीक्षा दाखवली, त्याच्यात पास होणं की नापास होणं ही माझ्या हातात आहे. पण मी त्याच्यात पासच होऊन दाखवणार आहे, कारण मला जे 2 हात आहेत का नाही आणि 2 हाताचा सहारा नाही का नाही, 2 हातांनीच जेवढं 5 बोटांनी जेवढं मला अन्न खायला भेटते बाद झालं. माझे आईबाप सुखात आहेत, माझे लेकरं सुखात आहे. भले मला दुःख किती का असना, भले मला टेन्शन किती का असना, टेन्शन ही इकून सोडून द्यायचं. भलं माझ्या या खोपडीत तरी शाळा शिकलेलं 4 अभ्यासाचं काही लक्षणं नसतेली, पण कसं आहे माहिती का, शाळा शिकलेली जेवढी ही आहे ती तेवढं आडाने असलेलं बरं. म्हणून सांगते की मला ह्याच्यातलं काहीच येत नाही. मी खास तुमच्यासाठी हेड्याव टाकते. ह्याच्यातनं मला 4 पैसे मिळू नाहीतर नाही मिळू, पण माझं कारण आहे आणि मला सवय लागली की माझ्या यूट्यूबवाल्या भावा बहिणींना की माझे हेड्याव आवडतात आणि तुमच्यासाठी मी ते नक्कीच गोष्ट करणार. अजून मला 2च हात आहेत का नाही, तर अजून मी ताजमहल तर नाही बांधणार, झोपडीत का होईना सुखी आहे मी, आनंदात आहे मी. लोक काय म्हणतात, आम्ही लय कष्ट केलं आणि कष्ट केलं म्हणून आता सुखाची चादर आली. मी पण पहिल्यापासून कष्टच करत आली. जसं माझा जन्म झाला, जसं मला कळतंय तसं मी आईबापाची इथं चिखलत थापत आली. आता कुठं 8-10 महिने माझ्या आईबापांनी 10 म्हणजे 20-40 वर्ष सोडून दिलंय चिखलाचं काम, म्हणून आता ती मला करणं गरजेचं आहे. जाऊ द्या, हेडवले मोठा व्हायला लागला, कारण मला एवढं टाईम पण नाही. आता मी कपडे धुतली चिखलाची, जाऊन जीवती, पंजे करती, फड लावती. तर हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि ही खास का नाही, बानू हसली आणि बानूच्या चेहऱ्यावर हसू आलं, त्यातच माझा आनंद लय खुलखुलेन. आज चेहऱ्यात माझ्या बदल झाला हे नक्कीच मला फोन करून सांगा. तर चला, बाय.